हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी। तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे। तर इथे मी घेतले बासमती बिर्याणी बासमती तांदूळ। तर 2 ग्लास घ्यायचे आहेत आपल्याला। हा जो घेतला मी ग्लास, त्या ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। बघू शकता इथे मी चांगले धुवून घेत आहेत। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तांदूळ। ते 2 ग्लास हे 3 ते 4 माणसं आरामात त्यांचं जेवण होऊ शकते असे 2 ग्लास मी घेतलेले आहे। बघू शकता इथे तांदूळ धुवून घेतले आणि थोडंसं पाणी ठेवून मी तसंच ठेवणार आहे ते आता 15 ते 20 मिनिटं। आणि इथे घेतले मी चिकन पाव किलो चिकन घेतलेले आहे मी इथे। 3 ते 4 माणसांचं जेवण आरामात होईल। तुम्हाला चिकनचं प्रमाण कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। तर इथे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे। बघू शकता दही टाकायचं आहे आपल्याला 2 चमच। आणि आपल्याला आता इथे घ्यायचे मसाले, बिर्याणी मसाला, गरम मसाला थोडा, बिर्याणी आणि गरम मसाला हे 2 मसाले मी टाकलेले आहे याच्यामध्ये। हळदी पावडर 1 चमच, लाल तिखट, हे लाल तिखट माझं घरचं आहे ते मी टाकत आहे। 2 चमच घरचे लाल तिखट टाकले आणि ही टाकते मी कश्मीरी मिरची सुद्धा थोडी टाकायची कारण कलर बिर्याणीला छान येतो। इथे टाकलं अर्धा चमच मी मीठ। माझा चमच थोडा मोठा आहे म्हणून मी अर्धा चमच टाकला। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता। तर ते आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे। तर हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे आपल्याला। आणि जास्त ठेवलं तरीही छान। तर आपण इथे झाकून ठेवणार आहे आणि तांदूळ सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवून 2 ग्लासचं तांदळामध्ये 3 ग्लास पाणी ठेवून आपण तसंच ठेवून द्यायचं आहे। तर अर्ध्या तासाच्या नंतर मी इथे करते बघा। आता अर्धा तास आपण तसेच तांदूळ आणि चिकन ठेवलेले आहे। इथे बघा मी ते गॅस लावून घेतलेला आहे। इथे बघा मी तेल टाकते। तेल थोडं बिर्याणीसाठी थोडं जास्तच वापरायचं आहे आपल्याला। अंदाजाने टाकायचे, आपल्याला कमी जास्त वाटलं तर आपण वाढवू शकतात। तर इथे मी एवढं तेल घेतलेलं आहे। मोठ्या चमच्याने 2 चमच माझं तेल आहे। आणि इथे माझं हे विकत्रीचं तूप आहे। तुमच्याकडं घरचं असेल तूप तर ते तूप वापरू शकता। हे मी विकत्रीचं घेतलेलं आहे। गावाकडलं माझं घरचं तूप संपलेलं आहे त्याच्यामुळे मी हे विकत आणून ठेवलेलं आहे। तर मी हे 2 चमच वापरत आहे। तुम्हाला घरचं असेल तर तुम्ही घरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप वापरू शकता। कोणाला आवडत असेल कोणाला नसेल आवडत तर नाही वापरलं तरी काय हरकत नाही। तेल थोडं जास्त वापरायचं आपल्याला बिर्याणीसाठी। तर बघू शकता इथे मी 3 कांदे मोठे 3 कांदे कट करून घेतले, एकदम बारीक चिरलेले आहेत ते। तर त्या तेलामध्ये आपल्याला ते कांदा टाकून द्यायचा आहे। तो चांगला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे कांदा। आणि इकडे मी तांदळासाठी आधण सुद्धा ठेवून दिलेलं आहे कारण इकडे आपल्याला भात सुद्धा घालायचा आहे आणि लगेच होईल कारण की अर्धा तास झाले आपण तांदूळ सुद्धा मुरू घातलेले आणि चिकन सुद्धा आपलं चांगलं मॅच झालेलं आहे। म्हणून लगेच जास्त वेळ न लावता आपल्याला दोही इकडे तांदूळ शिजवून आणि तिकडे चिकन सुद्धा आपला चिकन मसाला तयार होईल। तर बघू शकता इथे मी लसण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। मी हे खलबत्त्यामध्येच वाटून घेतलेलं आहे। तर ती पेस्ट टाकून ती सुद्धा आपल्याला चांगले
लालसर रंग येईपर्यंत होऊ द्यायचे आहे। छान प्रकारे इकडे सुद्धा आपल्या तांदळाचं या गॅसवर सुद्धा तांदळाला आदन चांगलं येत आहे। चांगलं उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला आपल्याला। तर त्याच्यासाठी मी इथे झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर लवकरच उकळी येण्यासाठी। तिथे बघा इकडे टाकते मी आता 1 चम्मच जिरे, लाल तिखट आपलं घरचं लाल तिखट, आणि आपण चिकन मध्ये तर टाकलेलंच आहे तर याच्यामध्ये थोडं कमीच तिखट टाकायचं आहे। तर मी बारीक 2 चम्मच टाकले आहे। इथे टाकले हळदी पावडर अर्धा चम्मच, ते सुद्धा आपल्याला तेलात थोडंसं होऊ द्यायचं आहे। ते बघा आता इथे घेते मी तेजपत्ता, आपल्याला खडा मसाला वापरायचा आहे। तेजपत्ता, दालचिनी, स्टार फूल बघू शकता, ही दालचिनी, मिरे, लवंग आणि ही दालचिनी आहे आणि तेजपत्ता, हे साहित्य आपल्याला खडा मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्या तेलामध्ये हा खडा मसाला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। तेलामध्ये थोडंसं होऊ द्यायचं त्याला पण, म्हणजे चांगलं कढलं तर टेस्ट बिर्याणीला खूप छान येते। इथे टाकते मी आता बिर्याणी मसाला, थोडं मीठ, कारण चिकन मध्ये आपण मीठ अर्धा चम्मच टाकलेला आहे तर इथे आपण थोडंच मीठ टाकायचं आहे। मसाल्यामध्ये आपल्याला थोडं कमीच वापरायचं आहे मीठ, आणि तुमच्या चवीनुसार तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही प्रमाण मिठाचं वाढवू शकता। आणि असं हलवून घ्यायचं आहे मिक्स व्यवस्थित, आणि बस चिकन टाकून द्यायचं आहे। आता तेलामध्ये आपल्याला चिकन सोडवायचं आहे, कारण की अर्धा तास आपण तसंच ठेवलेलं आहे चिकन। तर आता ते टाकलंय तेलामध्ये चिकन, तर आपण ते चिकन मध्ये दही टाकल्यामुळे त्यालाच पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला वरतून पाणी टाकण्याची काहीही गरज नाही। त्याच्यामध्येच ते तेलामध्ये आणि त्या दह्यामध्ये चिकन आपलं शिजून येतं। तर बघू शकता मी असं हलवून घेतलंय। असं 2 मिनिटं असंच होऊ द्यायचं आपल्याला न झाकण ठेवता। नंतर 2 मिनिटांनी आपल्याला 1 मिनिटांनी नंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आणि इकडे बघा आपले तांदळाला सुद्धा छान उकळी, पाण्याला छान उकळी आलेली, तर इथे टाकायचे आपल्याला तांदूळ बासमती, बिर्याणी बासमती तांदूळ घेतलेले आहे मी। तर त्याच्यामध्ये टाकते मी तेजपत्ता, आणि 1-2 लवंग असली तर लवंग तुम्ही टाकू शकता, कारण लवंगनी सेंट छान येतो बिर्याणीचा, खूप छान वास येतो। इथे छान आपली उकळी आलेली आहे, आणि मी इथे टाकत आहे आता आपले बिर्याणी तांदूळ। असे मोकळे करून आपल्याला तांदूळ टाकून द्यायचे आहेत। असे मोकळे मोकळे सुटसुटीत आपल्याला तांदूळ ते पाण्यामध्ये सोडायचे आहेत। आणि इकडे बघायचं आपल्याला चिकन, आपलं चिकन सुद्धा आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे। जास्त नाही वेळ लावता आपली 10 मिनिटात चिकन बिर्याणी तयार होते। 10 मिनिटं सुद्धा लागत नाहीत, एवढ्या लवकर आपली चिकन बिर्याणी तयार होते। फक्त आपल्याला अगोदर चिकनला दही मसाले टाकून थोडा वेळ ठेवायचा, आणि तांदूळ आपल्याला मुरगाल 15 ते 20 मिनिटं घातले तरी चालेल, आणि अर्धा तास जर घातले तर खूपच छान। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं चिकन तिकडे पूर्ण शिजत आलेलं आहे। पूर्ण त्याला जे पाणी सुटलेलं होतं चिकनला, तेवढं पाणी आपलं पूर्ण आटलेलं आहे, तर संपलेलं आहे त्याच्यामधलं पाणी, तेलामध्येच होतं आहे। तर इकडे आपले तांदूळ सुद्धा 70% हा आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे, 100% नाही शिजून घ्यायचा, 70% शिजवायचा आहे। नंतर तो वाफेवर सुद्धा 30% होतो।
तर तिथे आपण चिकनवर बघा ते चिकन तयार झालेलं आहे, तर त्याच्यावर हे तांदूळ आपल्याला सोडायचे आहेत. बघू शकता असे मी झाऱ्याने तुम्ही कसेही टाकू शकता. फक्त पाणी नाही गेलं पाहिजे आपल्याला त्या तांदळामध्ये. असं धारून पाणी तुम्हाला चाळणी जर असेल तर तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा हे तांदूळ असे धारून टाकू शकता. तरी मी त्या झाऱ्यावरच टाकते. तर इथे झाले माझे भात पूर्ण त्याच्यावर टाकून. 70%च माझा भात हे लक्षात ठेवायचं, 70%च भात शिजवायचा आणि जास्त हलवून घ्यायचं नाही. फक्त मी सपाट करून घेतलाय तो. आपल्याला भात तो हलवायचा नाही, बिलकुल हलवायचा नाही, तसंच ठेवून द्यायचा आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. तर इथे मी कोशिंबीर बनवत आहे. तो कोशिंबीरसाठी मी 2 कांदे चिरून घेतले, 1 काकडी, 1 टोमॅटो. 3 ते 4 माणसासाठी हे आरामात कोशिंबीर बनवू शकते. तर बघा इथे काकडी, टमाटर आणि 2 कांदे चिरून घेतलेले आहेत एकदम बारीक. तर ते आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे तोपर्यंत तांदूळ आपले तसेच वाफेवर होऊ द्यायचे आहे. गॅस पूर्ण बंद करून टाकायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे फक्त. बघा इथे कोशिंबीर आणि एवढे शेंगदाणे घेतलेले आहे, तर शेंगदाण्याचा आपल्याला बारीक करून कूट टाकायचा आहे. वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तुम्ही. तर असं आम्हाला थोडं जाडसरच शेंगदाणे कोशिंबीरमध्ये आवडतात, म्हणून थोडे मी हातानेच वाटलेले आहेत ते. आणि इथे ही माझी तडका देण्यासाठीच मी 1 वाटी ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी तेल. लक्षात तेल असं गरम होऊ द्यायचे थोडं. दोन मिरच्या मी अशा मधातून चिरून घेतलेल्या आहे. त्या मिरच्या आपल्याला गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत. मग तिकडे मिरच्या आपल्या थोड्या तडतड होत आहेत, म्हणजेच कढल्या जात आहेत त्या मिरच्या. अशा तळून घ्यायच्या. एका चमचने आपल्याला हलवून घ्यायच्या आहे. इथे टाकायचा कढीपत्ता. कढीपत्त्याने सेंट छान येतो आणि कढीपत्ता खाण्यासाठी खूप छान असतो. इथे मोहरी, थोडे जिरे, थोडेच करून मी टाकलेले आहे मोहरी आणि जिरे, आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर असं आपल्याला या कोशिंबीरला तडका द्यायचा आहे. तर बघू शकता इथे एकदम सोप्या पद्धतीने मी ही बिर्याणी करत आहे आणि कोशिंबीर सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करत आहे. खूप इझी, 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही बिर्याणी आणि कोशिंबीर बनवू शकता. तर बघा इथे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे आणि मी इथे दही टाकत आहे. दही अगोदर टाकले तरीही चालतं, तडका देण्याच्या अगोदर दही टाकायचं. तर माझं हे दही नंतर मी टाकत आहे. काय हरकत नाही, अगोदर टाकलं तरी चालेल, नंतर टाकलं तरी चालते. तर इथं बघू शकताय आपली बिर्याणी बघा किती छान वास येतो आहे. खूप भारी, एकच नंबर बिर्याणी आपली झालेली आहे. इथे मी थोडासा धनिया घेतलेला आहे चिरून, कोथिंबीर ती मी कोशिंबीरमध्ये टाकत आहे. बारीक चिरून घ्यायचा आणि कोशिंबीरमध्ये टाकायचा आहे आपल्याला. तर इथे आपली कोशिंबीर झालेली आहे, ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही झाली आपली कोशिंबीर तयार. आणि इकडे बघा किती छान प्रकारे, किती छान दिसते बघा बिर्याणी, चिकन बिर्याणी. तर इथे आपली चिकन बिर्याणी एकदम साध्या पद्धतीने आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. आणि तुम्ही तळवून सुद्धा कांदा याच्यावर जसे आपण लेअर दिलेले आहे चिकनवर तांदळाची भाताची, तशी तुम्ही कांद्याची सुद्धा देऊ शकता. पण आम्हाला कांदा आवडत नाही, माझी मुलं कांदा तळलेला खात नाहीत, म्हणून मी टाकत नाही आहे. तुम्ही तेही सुद्धा जसे आपण अगोदर तळून घ्यायचं आहे, नंतर असे जसे चिकनवर भाताची लेअर टाकली तसे तुम्ही कांद्याची लेअर सुद्धा टाकू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा.